कालच याविषयी एक सुस्पष्ट भूमिका आम्ही मांडली। या राज्यामध्ये जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावर एक प्रकारे अवकाळीचं संकट कोसळलेले टोटल महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या सगळ्या विभागात। आणि अवकाळीचं अशा पद्धतीने 55,000 हेक्टर क्षेत्रावर संकट कोसळल्यानंतर सुद्धा सरकार याच्याविषयी काही बोलत नाही। काल खरीपाची बैठक झाली, याच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कुठेही शेतकऱ्यांना मदत नाही। खरं तर शेतकऱ्यांना या संदर्भात, कारण आता पेरणीचा वेळ येतोय, बी बियाणं घ्यायचं आहे, खतं घ्यायची आहे, आणि वाटतं अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक मदतीची गरज आहे। परंतु हे सरकार आताचं तर सोडा, 22, 23, 24ला सुद्धा अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस नुकसान झालं होतं त्याचा एक खडकूसुद्धा सरकारने दिलं नाही। निश्चित या संदर्भात आम्ही मागणी केली, येणाऱ्या काळात निश्चित याच्याविषयी तीव्र आवाज आम्ही करू। अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे 1,84,00,000 रुपये सापडले आहेत, ते शासकीय विश्रामगृह। तेव्हा या संदर्भात मी सकाळी सोलापूरला बोललो, अर्जुन खोतकर असतील, त्यांचे पीए असतील, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। 1,84,00,000 रुपये आले कुठून, कोणी दिले, कशासाठी दिले होते, त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे। नाही तर मग ईडी, CBI झोपलेले आहे का? आता इन्कम टॅक्स, सेल टॅक्स सगळे झोपलेले आहेत का? त्यावेळेस कसं 12 लाखाचं संजय राऊतांचं काहीतरी काढलं तर त्यांना 100 दिवस जेलमध्ये टाकतात। तर एवढे जवळपास 2.25 कोटी रुपये पकडले जातात, तर याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे। या सगळ्या कमिटीचे जे कोणी चेअरमॅन असतील, सेक्रेटरी असतील, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे। राम शिंदे यांनी त्या पीएची हकालपट्टी केलेली आहे। हकालपट्टीनं प्रश्न सुटणार नाही, कारवाई झाली पाहिजे। ईडीकडे तपास दिला पाहिजे, पोलिसांकडे तपास दिला पाहिजे, आणि याच्यात कारवाई झाली पाहिजे। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी 600 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याचे बदले केलेले आहेत। खूप उशीर झाला असं वाटत नाही का संतोष देशमुखच्या प्रकरणात? खूप उशीर झाला असं वाटत नाही का अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या काही वेळा असतात ना ठरलेल्या, नाही तर साधा माणूस बदल्या केलं की कोर्टात जातो। त्यामुळे मला असं वाटतं हा बदल्यांचा वेळ आहे, SP केले असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। लातूरमध्ये सर मनसेच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते बोगस शाळेकडनं, म्हणजे त्या शाळेला परवाना नाही आहे महाराष्ट्र शासनाचा, आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करा 22 लाखांचा, आणि अशा शाळेच्या विरोधात आंदोलन करताना त्या कार्यकर्त्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करायचे। जे चुकीचं होतं त्याच्यावर गुन्हे दाखल करणं काही चुकीचं अशातला काही भाग नाही। खरं तर शिक्षणाधिकाऱ्यांना चुकीच्या शाळा, सगळ्यात आधी ज्या शाळा बोगस आहे, ज्यांना मैदान नाही, ज्यांना शौचालय नाही, अशा शाळांवर कारवाई झाली पाहिजे। आणि अशा शाळांच्या ज्या शाळाच नाही त्याच्याविषयी जर कोणी खंडणी मागत असेल तर मला असं वाटतं आश्चर्याची बाब आहे। सरास पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली, काय आदेश निर्देश? गाठी भेटी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या होत्या, चर्चा होती। मी नांदेडला चाललो होतो, सकाळी सोलापूर, धाराशिव, लातूरला थांबलो। वाटतं एक पदाधिकाऱ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे, तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पीक विम्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे आणि बरेच शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहे। पीक विमा सरकारने ही योजना जवळपास गुंडाळल्यासारखी आहे। मागच्या 23चा खरीपाचा, 24चा खरीपाचा विमा अजून मिळालेला नाही, परंतु आता जो विमा नवीन नियमानुसार येणार आहे, वर्षातून एकदाच येणार आहे। खरंच आपल्याकडं पीक वेगवेगळ्या पद्धतीनं 2दा 3दा सुद्धा पीक वेगवेगळं घेतलं जातं। हे आपले शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी डोकं लढवून एकाच वेळेस 2-2 पीक, 3 पीक, किंवा एका पूर्ण मोसमा खरीप रब्बी याच्यामध्ये तिसरं सुद्धा पीक घेण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न होतो। पण ते घेऊ न घेऊ, खरीप आणि रब्बी तर महत्त्वाची पीक आहे, दोन्हीला विमा असला पाहिजे, संरक्षण। पण सरकारने आता हा सगळा संरक्षण काढलेला आहे, वर्षातून एकदाच। म्हणतो सरकारला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही आहे। बीड जिल्ह्यामधला पीक विमा घोटाळा समोर आला होता की शेतकऱ्यांनी पिकल्या बऱ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा भरलेला आहे। हा मोठा घोटाळा समोर आला होता, मात्र यावर कोणीच काही कारवाई करायला तयार नाही। याच्यात फक्त बीडमध्ये नाही, महाराष्ट्रात असा घोटाळा सोलापूरमध्ये सुद्धा आला होता। 500 हेक्टर असताना 5,000 हेक्टर, 5 हेक्टर 50 हेक्टर असताना 500 हेक्टर दाखवतो, असे बऱ्याच ठिकाणी झाले। म्हणून सरकारने याचा तपास करावा पाहिजे।